बायको जवळ द्यायची आहे का तुमची सवय? चहा पाजत नाही बिचारा कधी. खालच्या बँकेतून पैसे काढ. कोणच्या? खाली बँकेने का पंढरपूरच्या काय सांगायचं, सारी तुमची खालची बँक जळून गेली. जळून गेली. जळून गेली, राग झाली. बरं हा ते पैसे काढ. काढते. भुकला ताण लाडू घे. हा सगळं घे. हा. थोडं बांधून सनी संगत घे. लवकर तयारी कर. काय सांगायचं मंडळी, देवाना तुम्हाला डोळं दिलं, तुम्ही सगळा जग पाहू शकता, पण माझं लय अवघड आहे बघा. देवाने मला डोळे नाही दिले, त्याच्यामुळे मी जग पाहू शकत नाही. देवाने एवढी सृष्टी सुंदर तयार केली, पण माझ्या नशिबी हे आंधळेपण आलं. पण देवाची सेवा काय मंडळी मी सोडली नाही. कसं आहे, देवाची सेवा ही आपली कायम हृदयात ठेवायची. परमेश्वर ठेवील तर त्याची म्हणे ठेविले अनंत, त्याची रावे चित्ते असू द्यावी समाधान. आणि माझी तेव्हापासून एकही कधी वारी चुकली नाही मंडळी. पण कसं आहे, प्रत्येक वारीला मला देव कोणाच्या ना कोणाच्या सोबत घेऊन जातो. पण ह्या वेळेस आता कोणाच्या सोबत जावा, कोण मला नेईल, आता पांडुरंगाचा धावा करतो, तोच काहीतरी मार्ग दाखवेल. म्हणून आता गावात बघा दिंडीचा आवाज येतोय, टाळाचा आवाज येतोय, मृदुंगाचा आवाज येतोय. याचा अर्थ गावामध्ये कुठेतरी आता दिंडीची निघायची तयारी चालू आहे. म्हणून जातो आणि आपले काठी टेकीत मंदिराकडे जातो. कोणी भेटलं तर आपण जातो वारीला. नेते का कोणी, हे पांडुरंगा इथला, अरे बाबा आजपर्यंत वारी चुकली नाही, तेव्हा तू देखील आता या आंधळ्याला मदत कर आणि माझी वारी घडू दे देवा. चला आपल्या राम राम म्हणत चला आपल्या वापारी मंदिराकडे निघू. तिथून उदर दिंडी निघाली, दिंडीत कोणी नेलं, आपल्याला कोणीतरी सांभाळणारा पाहिजे, तर आपली वारी होईल. काय करील ते पांडुरंगाची माझी इच्छा. जातो आपला वज वज काठी टेकीत खालच्या आईला देवळा मारतीच्या देवळातून दिंडी निघणार रे. जय जय राम कृष्ण तुम्हाला ध्यान नाही.
किती गर्दी, बापरे बापरे बापरे. माणसाला माणूस दिसाना. त्याला मारत नाही. अरे कोण रे भाऊ इडं? अरे, अरे आंधळा आहे रे, मी आंधळा आहे बाबा, आंधळा आहे. आंधळा आहे. हा म्हणला इडले काल पकवानाचा आवाज येत होता. म्हणला दिंडी निघाली का काय? अरे पिंडी रे भाऊ. आम्ही पंढरपूरला चालू पंढरपूरला. नवरा बायको. तुम्ही पंढरपूरला चालले. हा. एक काम करा, मला तुमच्या संग घे ना. आता बाय आंधळे वाटत व. अरे भाऊ मला वारीला यायचे ना. यायचे, धोपर यायचे. पुढे कोण्या गावचा आहे तू? अरे मी तिकडून पाडच येऊन आलोय. आता चालू. पंढरपूरला जायचे. काय आला? वारीला. अरे तू इकडं मरलाय हा डोंगरामध्ये काय करतो? अरे बाबा, दिसताना नाही दिसताना. अरे मरण तर आता आहे. अरे बाबा ते लहानपणापासून मला दिसतच नाही. देवानं आंधळात आहे, आंधळा जन्माला घातला. आता त्याला मावा काय इलाज आहे? आंधळे हो बिचारा. काय करायला बा? हे, अरे काय चालाय तुमचा सारखा इकडून इकडं व्हा, तिकडून तिकडं व्हा. काय झालं? ए, काय झालं? शनिवार आयतवार येतात. आंधळं गाव खुरी चरण. त्याला आंधळं बेकार दिसतोय मला. लाट हे बमके बम. तुमच्या मनात काही शनिवार आयतवार या गुणामुळं परमेश्वराने पांडुरंगाने पोटी पाठी काही दिलं नाही. तिथं उभा. आंधळे हो आंधळे. अरे बाबा, अरे तुला लय पुण्यवती. अरे देवाच्या मनात आला तर तुला पोरे होईल. तू काय नाही? हा? हा, अरे देवाची सेवा जर मनापासून केली ना तर देव काही देतोय. अरे देतोय आम्हाला देईन. तू जाय आपल्या तिकडे खासाळात मर्या खाली. ऐ, आम्हाला काही कळतंय का? अहो देव कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येतो. आता किती वर्ष झालं आपण वारी करतोय, कधी देव भेटलाय का? नाही. पण ह्या बिचाऱ्याच्या रूपानं जर खरंच पांडुरंग जर आला असला तर ह्या ना बिचाऱ्याला गरीब दिसते व आंधळे. आणि घेतो संघ घेईन. घ्या घ्या वा वा. त्या संघ बोलायचं नाही का, चालायचं नाही का, संघ नाही चालायचा. काही माणूस घे का नाही जरा. याच्यात माणूस की नाही भाऊ. अरे भाऊ, जनसेवा हीच ईश्वर सेवा राहते. हा. माणसाची सेवा केली ती तुझ्या आईचं कामी येईल. तर आता तू काय संग घेऊन जाणार आहे तो घरंदार. वा वा वा. की गोड बोलतय व सोन्यासारखं. तू चपलाने बोलता ना पण तू काय तो ढापटे सांगतो बा. ए, इकडे काय या? तू काय हा, संघ येशी ना हा. तर कुणाने चाल संघ. नाही, नाही, आमचं- भाऊ, आता मला काय दिसत आहे का? हे बघ तू का ठीकच झेंडा मी धरतो आणि तू नीट चालायचं ना माग. हा बरोबर. हा. तुम्हाला काठीचा शेंडा दे, मी त्या मांगा मांगा चालतो. हा. ए, इकडे. तुला आम्ही पंढरपुरामध्ये नेईन आणि सोडून देईन. तू कुठे जाय नाही तर तिकडे मर. अरे आता नको करू भाऊ. अरे तो पंढरपुरात सोडला. अरे मला काय दिसत आहे का परत? आणि माझ्याकडे आणायचं भाऊ तुला. ओ कारभारी, हो. तुम्ही त्याचा दांडा धरा ना तो हातातला. ती काठी काय म्हणतात मला तरी काय कळतंय त्याच्यात. तू का नाही शांत ए हा, आम्ही मुक्कामा खाली जाणार आहे. तू येणार का? हा, मला चालेल ना भाऊ. अरे आता कोणीतरी आधार मला तर असं वाटत आहे का इथलच मला मी आला त्या रूपाला. बरोबर आहे. चल. हा, ठीक. काठी जरी तो. हा. हा, धर, धर. धर. अरे झाला काय? इकडे. काय झाला? अरे ही काठी अशी कशी ती चालत माग पुढे म्हणजे असं असं झालं काय? म्हणजे तुला वाटत आहे रस्ताच आहे का? मला वाटलं रस्ता रे भाऊ सरकडे. अहो कारभारी, एक काम करा ना, त्या गरीबाला बिचाऱ्याला आंधळ्याला आपल्या दोघांच्या मध्ये घ्या मध्ये.